स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की 8 तारखेपासून म्हणजे आजपासून जे नागपूरचं हिवाळी अधिवेशन आहे ते अधिवेशन सुरू झालेलं आहे. आणि या अधिवेशनामध्ये जो एल्गार आंदोलन आहे, जे आपले विद्यार्थी व सामाजिक न्यायाच्या जी विद्यार्थी संघटना आहे आणि संदीप कांबळे सर आहे यांच्या माध्यमातून आज हा मोर्चा निघालेला होता. नागपूर येथे मोर्चा निघालेला होता. यशवंत स्टेडियम वरून हा मोर्चा निघालेला. आणि यामध्ये झालेल्या ज्या सकारात्मक बाबी आहेत, त्या सकारात्मक बाबी अत्यंत आनंदाच्या बातमी आहेत आपल्या सर्वांसाठी आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे 2,11,000 विद्यार्थी यांनी आपली टेट परीक्षा दिलेली होती आणि इतर जी भरती आहे, ही भरतीच्या संदर्भात पवित्र पोर्टल कधी सुरू होणार आहे, रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे, या सर्व संदर्भातले जे काही महत्वाच्या घडामोडी आहे ते मी या समोर सांगतो आहे. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असतील ते अपडेट आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी आपल्याला मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आंदोलनाची दिशा काय होती. आंदोलन आधीच ठरवलेलं होतं आणि आंदोलनाच्या मागण्या सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण संदीप कांबळे सरांचा युट्यूबचं चॅनल फॉलो केला असेल, एजेस सरांचा आपण ते अकॅडमीच्या आंदोलनाचा चॅनल फॉलो केला असेल, किंवा इतर जे काम करणारे आहेत, मग तुषार देशमुख सर असतील, जे आपल्यासाठी काम करणारे जे काही व्यक्ती आहेत, या सर्वांना फॉलो करा, ज्यांच्यामुळे तुम्हाला आयुष्यभराची भाकरी सुद्धा मिळू शकते. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर त्या ठिकाणी पोहोचू शकत नसेल पण त्यांना एक प्रोत्साहन देण्याचं काम आपण या युट्यूबच्या माध्यमातून किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आहे, आवाहन करतो आहे. आपण जर पोहोचले नसाल तर नक्कीच याचा फायदा आपल्याला या ठिकाणी झालेला दिसत आहे. तर बघा, जी शिष्टमंडळ आतमध्ये गेलेलं होतं, या शिष्टमंडळाच्या माध्यमातून या संपूर्ण भेटीमध्ये जे दादाजी भुसे आहेत, सोबतच अवर सचिव आहेत, यांच्या माध्यमातून जेव्हा चर्चा करण्यात आलेली आहे, जे संपूर्ण विषय आहेत या चर्चा करण्यात आले. पहिला विषय म्हणजे पवित्र पोर्टल सुरू होण्याच्या संदर्भातील. तर जे निकाल लागून आपल्याला माहिती आहे की 2 महिने निकाल लागून झालेला आहे, परीक्षा होऊन 5-6 महिने झालेले आहेत, अजूनपर्यंत पवित्र पोर्टल सुरू झालेला नाहीये. तर त्यांनी एक शब्द दिलेला आहे की 8 दिवसामध्ये हा पवित्र पोर्टल आम्ही नक्की सुरू करू, असा शब्द दिलेला आहे. आणि ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण आपण वारंवार विद्यार्थी प्रश्न विचारत असतात की पोर्टल कधी सुरू होणार, पोर्टल कधी सुरू होणार. ज्या वेळेला आझाद मैदानावरती तुषार देशमुख सरांनी ज्या वेळेला आंदोलन केलं, त्यावेळेस सुद्धा 1 हप्त्याचं त्यांनी एक शब्द दिलेला होता, परंतु ते शब्द काही पाळलेला नाही आणि तो 1 महिना निघून गेलेला. आणि आता वेळ आलेली आहे हिवाळी अधिवेशनातली, आता सुद्धा तोच शब्द दिलेला आहे. तर बघू आपण सरकार आपल्याला गाजर देतं का शब्द पाळतं ते आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. हा मुद्दा आपल्याला 8 दिवसात दिसणार आहे. दुसरा मुद्दा, ज्या पद्धतीने इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या ज्या काही जागा आहेत त्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात आलेल्या आहेत किंवा त्या माध्यमातून भरले जाणार आहे, असं एक परिपत्रक आपल्याला दिसत आहे. त्याच पद्धतीनं आश्रमशाळा असतील, आदिवासी आश्रमशाळा असतील किंवा मग समाज कल्याणच्या निवासी शाळा असतील, या सुद्धा याच्यातून भरल्या जातील. हे आपल्याला या ठिकाणून या मागण्यांच्या याच्यातून आपल्याला दिसत आहेत. त्याबद्दल सुद्धा दादाजी भुसे हे सकारात्मक होते आणि ते सुद्धा त्या माध्यमातून आपली मागणी पूर्ण होईल हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, राहिला प्रश्न जे एक बिंदू एक पदाच्या याने, तर जे इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून खाजगी संस्थांच्या जे काही गोष्टी झालेल्या आहेत, म्हणजे कोणत्या पदाच्या संदर्भात एका जागेसाठी तिकडे 10 पद आहे खाजगीच्या जी काही निवड भरती प्रक्रियेची आहे, आणि तशाच पद्धतीने इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या त्यांनी जेव्हा दिलेला आहे त्या परिपत्रकात, तर एकास 3 दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं सामाजिक न्याय विभागाच्या जागा सुद्धा एकास 1 या पद्धतीने करण्यात येणार आहे, असं या ठिकाणी शिष्टमंडळाच्या माध्यमातून आपल्याला माहिती भेटलेली आहे. याच पद्धतीनं आपल्याला या ज्या सकारात्मक बाबी आहे आणि जागे संदर्भात सांगतोय की पवित्र पोर्टलवरती एकूण जागा किती येणार आहे, तर आपल्याला आतापर्यंत 1,500-2,000 जागा येणार आहे, जागा येणार नाही, अधिसंख्य असणार आहे, असं आपल्याला भीती आपल्या मनामध्ये कायमस्वरूपी होत होती किंवा विद्यार्थ्यांमध्ये होती. तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, यांनी टप्प्याच्या बाबतीत त्यांनी उत्तर दिलेलं आहे की पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 12,000 पेक्षा जास्त पदांची भरती करू, असं त्यांनी बोललेलं आहे. परंतु आपली मागणी आहे की सर्व 100% ही भरती झाली पाहिजे, म्हणजे जे काही 30,000-40,000 जागा असतील त्या एकाच वेळी भरल्या पाहिजे, अशी आपली सर्वांची मागणी आहे. आणि यातच वेटिंग लिस्ट सुद्धा लावली पाहिजे, अशी सुद्धा आपली मागणी आहे. तर त्यामुळे यात सुद्धा त्यावर चर्चा करू असे ते बोललेले आहेत.
आणि याचनुसार जर भरती झाली विद्यार्थी मित्रांनो तर नक्कीच पहिल्या भरती म्हणजे याच समोर एकाच टप्प्यामध्ये 40,000 भरती होऊ शकते आणि याच माध्यमातून वेटिंगच्या विद्यार्थ्यांना सुद्धा संधी मिळणार आहे. वेटिंग लिस्ट लागल्यानंतर हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. जे विद्यार्थी आंदोलनाला आलेले आहेत त्या आंदोलनाच्या विद्यार्थ्यांना आभार, परंतु जे आलेले नाही आहेत त्यांनी सपोर्ट तरी करणं अत्यंत गरजेचं आहे. काही अडचणी असतील, तुम्ही आलात नाही तरी पण त्या आपण सकारात्मक आपण आहोत याने आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. या मोर्चाच्या माध्यमातून, या आंदोलनाच्या माध्यमातून सकारात्मक बाबी आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहे. 8 दिवसामध्ये पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू होत आहे. 12,000 पेक्षा जास्त म्हणजे पहिला टप्पा म्हणजे असे 2 टप्पे जर आपण पकडले किंवा 3 टप्पे जरी पकडले तरी विद्यार्थी मित्रांनो 40,000 जागा एकाच टप्प्यात आल्या पाहिजे असं आपल्या सर्वांची मागणी आहे. आणि आश्रमशाळा आणि बाकी ज्या काही शाळा आहेत, निवासी शाळा आहेत आणि समाज कल्याणची शाळा आहेत त्यांची सुद्धा भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून झाली पाहिजे आणि पारदर्शक भरती हे पवित्र पोर्टलमध्ये होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. जे विद्यार्थी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत 17 पासून लागलेले आहेत त्या सर्वांना माहिती आहे की पवित्र पोर्टल होतं म्हणून आम्ही चांगल्या पद्धतीने वेळेवर लागलेलो आहोत आणि 0 रुपयात लागलेलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून सर्वांनी पवित्र पोर्टलचा सपोर्ट करणं, पवित्र पोर्टलला आदर्श आणि पवित्र पोर्टलचे पवित्र आहे हे आपल्याला दाखवून दिलं पाहिजे आणि हे सुद्धा समजावून सांगितलेलं आहे संदीप कांबळे सरांनी या शिष्टमंडळाच्या माध्यमातून. त्यावर सुद्धा सकारात्मक ते बोललेले आहेत. हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. जे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जॉईन व्हा आणि ग्रुपला काही जर प्रश्न असतील तर प्रश्न नक्की विचारा विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.